एकदम मस्त, एकदम चमचमीत आणि एकदम झणझणीत. अरे 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 अरे, तुम्ही म्हणसान काय म्हणते शुभांगी ताई? गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? सगळेजण मजेत असन. माझ्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक चॅनलला कोणी नवीन असन तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबला आपल्या सबस्क्रायबर करायला विसरू नका. चला तर मग माझी अशी सकाळ उठण्याची झाली होती. तुम्ही म्हणसान एवढी शांतता कशी आहे? प्रांजल तर आज शुभांगी ताईपाशी दिसतच नाही आणि एवढा राडा कसा काय? विशेष असं कारण म्हणजे माझ्या सासूबाई, माझी मुलगी मस्त अशा फिरायला गेल्या होत्या त्यांच्या माहेरी सासूबाई, त्यामुळं मी एकटीच होते. आणि दुसरी गोष्ट, मला म्हणल्या होत्या पोरगी घरी ठेवेन, पण सकाळी उठून बघते तर पोरगीच काही घरी नव्हती. त्यामुळं खूप शांतता वाटली आणि त्यात म्हणजे पोरगी घरी ठेवणार होते म्हणून मी आज काही दुकानला गेलेच नव्हते. असं किती जणांचं असं होतं सांगा बरं? ज्या ज्या मुली बिझनेस करतात किंवा जॉब करतात त्या मुलींचं असंच होतं का? मग खूप वातावरणाचं पाहिलं, आंघोळ वगैरे केली आणि हे बटाटा दाखवते बघा, बटाटा कसा झालाय खराब. पण तो बटाटा आपण फेकून नाही देणार आहेत, कारण आपण एवढ्या मोठ्या घरचे नाही. त्या चाकूने कट करून आपण बटाट्याचे जाय. तुम्ही म्हणतात बटाट्याचं काय करणार आहे शुभांगी ताई? बटाटाच दाखवते सकाळ सकाळ. सांगेन तुम्हाला मी नेमकं काय करणार आहे. तुमच्यासाठी खूप सुंदर असं सरप्राईज आहे, पण बोलता बोलता ती रेसिपी देण्यात ठेवा, ती तुमच्या पण कामी येऊ शकते. भन्नाट असा अद्रकीचा चहा टाकला होता, मस्त असा चहा प्यायचा होता. त्यानंतर मी तुम्हाला घरचं लोकेशन दाखवत होते, कारण किती राडा केला, कारण का घरात आहे ना जुने विचाराचे माणसं वयस्कर असले का हे असंच असतं. त्यानंतर प्लेटमध्ये जी अद्रक दाखवती ती ताजी अद्रक आहे, ती म्हणजे शेतातली अद्रक आहे. आमच्या शेजारीच अद्रक आहे, आम्हाला विकत आणायची गरज नाही पडत. त्यानंतर पहिल्यात आपला चहा वगैरे घ्यायची तयारी चालू होती. त्यानंतर आमच्या खाऱ्या वाट बघत होत्या की शुभांगी कधी मला खाती. वा 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 वा. आणि कुणाकुणाला असं आहे की खरपूस खारी आवडते. मला खूप करपलेली खारी आवडते, खूप म्हणजे एवढी पण काळी नाही पाहिजे, पण करपलेली खारी खूपच आवडते. आणि माझं डेलीचं रुटीन खारे खाऊनच होतं, कारण मी सकाळ सकाळ जेवत नाही, मी नाश्ता नाही करत दुपारी 1 वाजेपर्यंत, त्यामुळे आपल्याला चहा आणि खारी लागतेच. त्याच्यानंतर आपण चाललो होतो मस्त कोथिंबीर आणायला. तुम्हाला मी मगाशी म्हणलं ना, आमच्या घराशेजारीच अद्रक आहे, ती म्हणजे ही मोकळ्या पटांगणांमधली दाखवलेली ही अद्रक आहे. हो का, ही दाखवते ना, ह्याच्या खाली माती उकरली तर तुम्हाला अद्रकच दिसणार आहे. ही आहे आमच्या शेजारच्या त्या मामांची अद्रक. चला, काही जणांना नाव घेतलेलं नाही आवडणार, त्यामुळे मी नाव नाही सांगत त्यांचं. खूप सुंदर असं आमच्या इथं शेतामध्ये ताजे ताजे कढीपत्ता, ताज्या ताज्या भाज्या, ताजे सगळ्याच गोष्टी ताज्या आहेत, त्यामुळं विषयच काय होत नाही. तुम्ही म्हणजे इकडं रानात कुठं चालले सकाळ सकाळ, तर आपली जी रेसिपी आहे त्या रेसिपीसाठी आपण कोथिंबीर घेतोय. त्यात मी तुम्हाला पपईची झाड दाखवते, चिंच दाखवते, मिरच्या दाखवते. हो, सगळं शेतीमध्येच आहे. जे सिटीतले आहेत त्या लोकांना बघाय खूपच आवडणार आहे. म्हणून कुणाच्या घरी घरी असं आहे कमेंट करून तर नक्कीच सांगसान. हां, पण मला आणि माझ्या शेतात जी कोथिंबीर आहे तिला तर फुलं आलेली, पण काय हरकत नाही. ती कोथिंबीरचा वास इतका भारी येतोय, कारण का गावरान पद्धतीची कोथिंबीर आहे. त्यामुळे कांदे पण आता आमचे काढा येणार आहेत, त्यामुळे कांद्याचा तर ब्लॉग नक्कीच टाकणार आहे मी. मग कोथिंबीर वगैरे घेतली मी घरी चालले. हां, मी हे सांगत होते, जे पण फेसबुकला नवीन आहेत त्यांनी प्लीज फॉलो करा आणि यूट्यूबला जे पण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईबर करा. कोथिंबीर सुंदर अशी निसून झाली. बटाटे शिजले होते, बटाटे आपण शिजलेले बटाटे सोलले आणि अशा किसणीने किसून घेतले. तुम्ही म्हणता नेमकं काय करते, नक्कीच सांगणार मी काय करते तुम्हाला. अशी कोथिंबीर वगैरे किसून, बटाटे सुंदर असा लसूण गावरान पद्धतीने ठेचून बिचून टाकला. त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी ॲड करणार आहे आणि मी सांगणार पण आहे नेमके काय. तुम्हाला माहिती आहे का, पोह्याचे आम्ही अक्षरशः वडे बनवणार आहेत. वडे म्हणजेच सांडगे टाईप वडे असतील, जेणेकरून ते वर्षभर टिकण्याची वस्तू आहे. मी पोहे मस्त असे 3-4 पाण्याने धुवून घेतले, एकदम पूर्ण सुकून शेवटला चाळणीमध्ये टाकले, जे असं नसन पाणी निथळून जाण्यासाठी. कमीत कमी 1 किलो बटाटे घेतले, 1 किलो पोहे घेतले आणि दोन्ही मिक्स केलं. हळद टाकली. आमच्या इकडं, तुमच्या इकडं नुसता मसाला म्हणला जातो, जी चटणी असते तिला आमच्या इकडं भुरकी म्हणली जाते. खूप नुसती बिगर मिठाची भुरकी, लाल मिरचीची ती भुरकी टाकली. त्याच्यानंतर लसूण टाकला, कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ, जिरं टाकलं. भुरकी कमीच पडली होती, कारण मला नव्हतं वाटलं की म्हणजे मला वाटलं एवढ्या याच्यात तिखट होईल, पण भुरकी पण नव्हती घरी, मिरच्या संपल्या होत्या, त्यामुळं थोडी नॉर्मल कमी पडली. नाही तर तसं म्हणायला गेलं तर खूपच झणझणीत झालं, इतकं भन्नाट झालं. त्यानंतर जिरं वगैरे टाकलं. मीठ तुम्ही म्हणता अरे किती मीठ टाकते. मित्रांनो, एवढं मीठ टाकून पण तरी अक्षरशः नंतर थोड्या वेळाने तिंबून घेतल्यावर चव घेऊन पावली तरी पण मीठ नव्हतंच.
पुन्हा एकदा मी मिठाने एवढीशा ताटात एवढं सारण तिंबायचं म्हणल्यावर सांडणार तर काहीच नाही. त्यामुळे चला एवढं सगळं तिंबून झाले की सगळं पूर्ण मिक्स करून झालं की मी तुम्हाला दाखवते कसं तिंबेन कसं नाही. त्याच्यानंतर आपलं तिंबून वगैरे झालं, 1 तांब्या पाणी घेतलं आपण आणि त्याच्यानंतर आपली सावलीला सुंदर अशी भाज टाकली, चटई टाकली, त्याच्यावर छोटीशी अशी साडीचा दुडका स्वच्छ टाकला आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं वडे तोडा. एवढं ऊन झालेलं आहे मित्रांनो, वडे तोडायचे. आणि ते वडे म्हणजे असे खूप सुंदर असे सुकवून मस्तपैकी संध्याकाळी तर तळून दाखवणारच आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्याला सगळं सामान घरातलं वगैरे उरकायचं होतं. आणि सॉरी बरं का, वडे तोडून झाल्यावर मला ब्लॉग टाकायचं विसरलेच शूट करायला, कारण का ध्यानातच नव्हतं. त्यानंतर बाजारात गेले, हरपिकची बाटल वगैरे आणली, कारण का मला गुलाबजाम आणि बऱ्याचशा गोष्टी आणायच्या होत्या, रवा वगैरे. कारण रव्याचं पण मी काय करणार आहे ते पण ब्लॉग तुम्हाला नंतर टाकणार आहे. खरंच हे पदार्थ बनवून वर्षभर टिकणारा आहे. आणि दुसरी गोष्ट, जरी तुम्हाला कुरडया, पापड्या, सांडगे हे अशा प्रकारचे वडे जरी येत नसतील तर ऑर्डर देऊ शकता तुम्ही. मला फेसबुकला कमेंट करू शकता, यूट्यूबला पण कमेंट करू शकता, ताई आम्हाला पण बनवून पाहिजे. बऱ्याच वाळवण्याच्या गोष्टी सिटी एरियात भेटत नाही म्हणून, पण मी 100% तुम्हाला बनवून देईन. खूप सुंदर एकदम असे झणझणीतच झाले, कारण का त्याच्यानंतर आमची आली होती आजी सासूबाई, त्यामुळे त्यांनी खाऊन बघितलं, त्यामध्ये एकदमच मस्त झाले. मी पण करणार आहे. आणि त्यानंतर ते असे थोडे थोडे चिटकलेले होते, त्यामुळे आपल्याला ते मोकळे करायचे होते. त्यामुळे मी मोकळे करायला घेणारच होते. आणि म्हणलं चला मैत्रिणींना पण दाखवूया, कारण का ही टिक तुम्हाला पण करायला खूप सोपी वाटेल. आणि खरंच एखाद्याचं कणकणी म्हणा आली, एखाद्याचं तोंडाची चवच गेली, त्या माणसाने खरंच हे वडे खावे. आणि खरंच सांगते, मस्करी करत नाही, खरंच मी ऑर्डर घेणार आहे. जरी कुणाला बनवायला लागत असतील काय असतील तर सांगू शकता मला की शुभांगीताई मलाही लागते ते असे वडे किंवा दुसरे पद्धतीचे वडे, मी 100% बनवून देईन. चला तर मग मला एक प्रश्न प्रत्येक मुलींना, प्रत्येक स्त्रियांना विचारायचा आहे की तुम्ही असं जे वाळवणं चिळवणं करतात त्यावेळेस तुम्ही खरंच घरातले सगळं मन लावून आणि टेस्टी कुणाकुणाचे होतं आणि खरंच तुम्हाला पदार्थ आवडला असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. झाली होती संध्याकाळानं, आता आम्हाला बनवायचा होता स्वयंपाक बनवताना आमचा बप्प्या वगैरे बघितलं का घरातलं झाडून जुडून घेतलं. आमची स्कूटी तो उभा होती, घरी कोणीच नव्हतं, मी एकटीच होते, तरी पण स्वयंपाक बनवायचे होते कारण सासऱ्यांना होता शनिवार, त्यामुळे लवकर बनवायचं होतं. मस्त शेंगदाणे भाजायचे आणि त्याचं आपल्याला आठवड्याभराचं कूट करून ठेवायचं. आपली तुरीची डाळ पण घरचीच असते, त्यामुळे काय विषय नाही. तुरीची डाळ म्हणजेच वरण आणि बाजरीच्या भाकरी वगैरे आपण करणार आहोत, त्यामुळं काहीच विषय नाही. तुम्ही म्हणता आठवड्याभराचं शेंगदाणे का भाजून ठेवते शुभांगीताई, कारण का वडे बघा बघा बघा, कारण का लाईट नसते आमची इथे. एक वेळेस दिवसाची असते, एक वेळेस संध्याकाळची लाईट असते, त्यामुळे आमची इथं लाईट नसल्यामुळे आम्हाला 1 आठवड्याभराचे शेंगदाणे भाजून मस्त कूट करून ठेवावंच लागतं. चला अशा प्रकारे शेंगदाणे मी भाजून घेतले वगैरे मस्त. कोण तर लईच असं काळपट भाजतं, कोण मध्यम भाजतं. त्यानंतर आपल्या कुकरच्यात चालले होती सिट्टीवारी पाणी, कारण का पाणी खूपच जास्त झालं होतं आणि माझ्याकडून 2च माणसाला वरण करायचं होतं, तर माझ्याकडून डाळ पण खूपच जास्त पडले, त्यामुळं पाणी उतू चाललं, त्यात डाळही अशी उतू चालली होती. त्याच्या ठिकाणी मी कपडा ठेवला आणि आपल्याला ना मस्त कूट करून घ्यायचं आहे आणि कूट झाल्यावर मग बाकीच्या गोष्टी असं कुणाचं होतं बरं स्वयंपाक करता. मला तर लई चिरड येते, कारण का काय होतं आपण स्वच्छ गॅस करतो आणि त्यानंतर असं तुम्ही म्हणता एवढी मोठी भाकर टाकली शुभांगीताईने, ओहो हो हो अहो ही भाकर आहे आमच्या बप्पेसाठी, एवढी मोठी भाकर. आणि एकच शेवटची राहिली होती, त्यामुळं मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतर वरण आणि भाकरही. कुणाला हे ब्लॉग आवडला हे कमेंटमध्ये तर सांगा ना. आपण दुपारी केलेले वडे बघा कसे लागतात, कसे कुरकुरीत, कसे फुगतात. अजून वाळले नाही, वाळल्यावर तर अजून भनाटच फुगणार आहेत, त्यात काय विषय नाही. हे वडे तर 100%च फुगणार आहेत. आणि हे आपले आहेत सांडगे वडे, म्हणजे उडदाच्या डाळीचे वडे, उडदाची डाळ हरभऱ्याच्या डाळीचे वडे. तुम्हाला डब्यात पण दाखवते. खरंच बनवायचे असतील तर ऑर्डर देऊ शकता. आणि चला ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय मैत्रिणींनो.